हर हर महादेव मंडळी, सकाळचा नाश्त्याला साऊथ इंडियन डिशेस तर नेहमीच आपल्या घरी बनवली जातात. त्यामध्ये इडली, डोसा, मेंटवडा यामध्ये खाण्याबरोबर चटणी तर नेहमीच लागते. तर मित्रांनो, नारियल तर आपल्या घरी कधी अवेलेबल नसतो. अशा वेळी मित्रांनो, तुम्ही ही माझी पीनट पासून तयार केलेली चटणी करून बघा. तुम्हाला फरकही जाणवणार नाही की आपण नारियल पासून नव्हे तर पीनट पासून तयार केलेली चटणी आहे. तर छानपैकी शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी अर्धा कप इतके शेंगदाणे आपल्याला छानपैकी या पद्धतीने आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे छानपैकी भाजले केले की मिक्सर जारमध्ये काढायचं आहे. आता आपल्या यामध्ये इतर साहित्य ऍड करायचं. अगदी 4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच इतका अद्रकचा तुकडा, 3 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि पाणी टाकून या पद्धतीने ही चटणी एकदम बारीक वाटून घ्यायची आहे. आता चटणीला तडका देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला छानपैकी हाय फ्लेमवरती आपल्याला भांड ठेवून भांड्यामध्ये तेल टाकायचं, मोहरी टाकायची आहे आणि 7 ते 8 कढीपत्ता टाकून मिक्स करायचा आहे. लगेच यामध्ये तयार केलेली चटणी टाकून छानपैकी या पद्धतीने मिक्स करायची आहे आणि नंतर यामध्ये 1 ग्लास पाणी आणि 1 चमच इतकं चवीप्रमाणे मीठ ऍड करून छानपैकी मिक्स करत आपल्याला उकळून घ्यायची चटणी. हे बघा मंडळी, चटणी उकळल्यानंतर खाण्यासाठी रेडी आहे. अगदी मस्त घट्टसर चटणी तयार झालेली आहे. गॅस बंद करून चटणी एन्जॉय करायची आहे. आता मंडळी तुम्ही पाहू शकता, चटणी मी इडली बरोबर एन्जॉय करणार आहे. इडली कशी बनवायची याची रेसिपी ऑलरेडी आपल्या पेजवरती आहे, तुम्ही चॅनलवरती पाहू शकता. तसे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक देत आहे. हे बघा मंडळी, अगदी सुपर सॉफ्ट एकदम जाळीदार इडली तयार होते. सो मित्रांनो, चटणीची रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. तसे बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका. नक्की मित्रांनो, तुम्ही ही विदाऊट कोकोनट पासून तयार केलेली पीनट चटणीची रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला प्रचंड आवडेल. माझ्या घरी तर हप्त्यातून 2 ते 3 दिवस नक्कीच ही रेसिपी बनवली जाते. इतकी अप्रतिम लागते आणि बनवायला तर अगदी झटपट रेसिपी आहे. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.